नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या समोर काही चालू घडामोडीच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा वेळ न घालवता सुरू झाली पाहिजे म्हणून पहिला प्रश्न काय बघा. पहिला प्रश्न आहे, अलीकडे स्केचर्स कंपनी जी आहे या स्केचर्स कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ती व्यक्ती आहे मोहम्मद सिराज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कळालं सर्वांना? आपण पुढे जाऊ, नंतरचा प्रश्न पाहूयात काय आहे. तर स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 ला झालेला आहे आणि स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पहिल्या क्रमांकावर भारतातलं पहिलं शहर कोणतं आहे? बघा, समजून घ्या. भारतातील पहिले शहर कोणते आहे असा हा प्रश्न आहे. भारतातलं पहिलं शहर कोणतं आहे? तर अशा शहरांची या यादीमध्ये नोंद आहे ज्या शहरामध्ये लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते शहर जे आहे ते शहर अतिशय स्वच्छ आहेत किंवा स्वच्छ वायू त्या शहरामध्ये आहे. तर ते शहर आहे इंदोर. आणि हे जे इंदोर शहर आहे मित्रांनो, मध्य प्रदेश मधलं, MP मधलं हे शहर आहे. कळालं सर्वांना? तसंच महाराष्ट्रामध्ये कोणतं शहर आहे ते आपण थोड्या वेळाने पाहूयात. ओके, नंतरचा प्रश्न असेल. नंतर बघा, ऑपरेशन गुद्दर हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन जम्मू अँड काश्मीर या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आणि प्लीज अटेन्शन हिअर, इथे काय म्हटलंय तर जम्मू काश्मीर हे जे आहे या राज्यामध्ये गुद्दर ऑपरेशन का करण्यात आलं? तर कारगिल या ठिकाणी काही दहशतवादी जे आहेत हे दहशतवादी कारगिल या ठिकाणी काही जे दहशतवादी आहेत हे दहशतवादी लपलेले आहेत असा या ठिकाणी संशय आला आणि पटकन एक ऑपरेशन करण्यात आलं. त्याला रिमूव्हल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणाहून केलेला आहे म्हणून इथे हे ऑपरेशन केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सर्वांच्या लक्षात आलं? त्यानंतरचा प्रश्न आपण बघूयात. आशिया कप 2025 हे जे आहे आशिया कप, ओके, तर या आशिया कप 2025 चे आयोजन 9 ते 28 सप्टेंबर या दरम्यान कुठं करण्यात आलेलं आहे? तर तो देश कोणता आहे, कुठे करण्यात आला आहे? तर ते आलेलं आहे मित्रांनो संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. हे पण तुम्ही थोडंसं लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 हा जो रिपोर्ट आहे हा महाराष्ट्रामधलं कोणतं शहर आहे जे पहिल्या क्रमांकावर असेल फक्त महाराष्ट्रामध्ये? तर ते कोणतं शहर आहे? तर ते आहे अमरावती हे शहर आहे मित्रांनो. लक्षात आलं सर्वांना? म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा अधिक आहे म्हणून हे शहर या ठिकाणी, आणि खरंच ते स्वच्छ वायूसाठी प्रसिद्ध असं शहर आहे. त्यानंतर 16 वर्षाखालील म्हणायला ते, तर या वयोगटाखालील आशिया बास्केटबॉल स्पर्धा जी आहे या स्पर्धेचं कर्णधार पद हे कुणाकडे देण्यात आलेलं आहे? तर रेवा कुलकर्णी याकडे देण्यात आलेलं आहे. आपण पुढे जाऊयात, जे पुण्याचे आहे. आणि राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत राबवण्यात येत आहे? तर कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून त्याचा कारभार चालवला जातो? तर केंद्रीय मंत्रालय आहे जे पर्यावरणाचं मंत्रालय, पर्यावरण, वन आणि हवामान या संदर्भामधलं ते मंत्रालय आहे. तर या मंत्रालयाच्या अंतर्गत हा जो कारभार आहे हा कारभार पुढे चालू ठेवला जातोय. पुढे आपण बघूयात नंतरचा प्रश्न. बघा मित्रांनो, नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानाची अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली हे तुम्हाला सांगायचं आहे. तर पंतप्रधान पदावरती तिथे सुशीला कार्की या बसलेल्या आहेत. ओके, आता सुशीला कार्की या ज्या आहेत त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानात, हे लक्षात ठेवा, पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. महिला पंतप्रधान आहेत, हे पण लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर महत्वाचं, त्या न्यायमूर्ती देखील होत्या, न्यायाधीश. काय होत्या? न्यायाधीश.
कधी होत्या न्यायाधीश? 2016 जुलै 2016 ते जुलै 2017 या दरम्यान ते न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आणि त्या पहिल्या महिला न्यायाधीश नेपाळच्या ठरल्या. ठीक आहे, नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या आणि यांचं जे शिक्षण आहे ते भारतामध्येच क्लिअर झालंय. पॉलिटिकल सायन्स मध्ये त्यांनी पीजी केली आणि पुढे नंतर कायद्याची पदवी घेतली आणि BHU विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. BHU ओके, भारतातलं विद्यापीठ आहे. ओके, कोणत्या राज्यामध्ये ते मला एकदा कमेंट करून सांगा. ओके, आपण आता पुढे जाऊयात. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे, 2025 मध्ये रॉयल भूटान बुद्धिस्ट टेम्पल ही जे टेम्पल आहे हे टेम्पल कोठे उघडले गेले आहे ते सांगायचंय तुम्हाला. मुळात ते भूटानमध्ये आहे पण तसं जे काय टेम्पल आहे ते टेम्पल भारतात कुठे उघडलंय तर ते राजगीर बिहार या ठिकाणी उघडलेलं आहे. लक्षात आलं सर्वांना? बघा इथं पण बिहार दिलंय, असं देऊ शकतात म्हणून आपण अशा पद्धतीचे ऑप्शन तयार केलेले आहेत. म्हणून ते राजगीर आहे, लक्षात राहू द्या. आणि या ठिकाणी काय झालं होतं तर या ठिकाणी जे भूटानचे पंतप्रधान आहेत ते भारतामध्ये आलेले होते. ठीक आहे, ते बॅगे अशा पद्धतीचे ते काय आहेत पंतप्रधान भारतामध्ये आले होते हे उद्घाटन करण्यासाठी. नंतरचा आपण प्रश्न बघूयात एक शेवटचा. भारताचा पहिला ऑनलाईन गिधाड पोर्टल कुठे सुरू करण्यात आलेला आहे ते सांगायचं तुम्हाला. तर ते जे पोर्टल आहे मित्रांनो ते आसाम मध्ये सुरू करण्यात आलंय आणि या पोर्टलचा महत्वाचा उद्देश काय आहे तर गिधाडांची जी काय संख्या आहे ती नोंदवली जाणार आहे या पोर्टलवरती आणि गिधाडांना कुठल्या अडचणी येत आहेत त्या पक्ष्यांना हे पाहिलं जाणार आहे. त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न असतात. त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.